आज तुमच्या भावाने फुकटचाच 500 रुपयाचा घाटा करून टाकला भाऊ. तर चला सांगतो, तर जय श्रीराम मित्रांनो. आता माझ्यात लहानपणाची कला होती ना, तीच कला तुम्हाला दाखवून मी उठलो बर का. आणि आता आपलं ड्युटीचं पण टाइम झालंय, आपल्याला पटापट वर जाणं पडन. मी वर तर आलो होतो किचन मध्ये, आणि आज काय पुरं थंडच होतं. मग काय थोडीशी कटिंग वगैरे केली, आणि मग नाही का एक ऑर्डर आली होती, तेवढ्यातच नाही का जाळण दूर संगच करून टाकला बा तुमच्या भावानी. मला आता जाळ लावून नाही का आपला गॅस संपून गेलाय, पहिले तर गॅस आणून घेतो. मग खाली आलो आणि जी भरेल टाकी होती ती घेऊन टाकली मी. तेवढ्यातच सरांची ऑर्डर आली होती, त्यांना नाही का फक्त 3च पीस लागत होते पनीर टिक्काचे. त्याच्यानंतर एक ब्लॅक गिरवी मध्ये कोणती भाजी आली होती काय ना भावा, मलाच माहिती नाही. 2 अंडा आमलेट आले होते. आता हे समजा झालं होतं ना, तर थोडी माझी कटिंग वगैरे बाकी होती. मग मी कांदे वगैरे पण कापून घेतले, आणि तेवढ्यातच आपला टाइम झाला होता कोळसा वगैरे आणायचा. मग मी खाली आलो होतो, तेवढ्यातच एक कपडे वगैरे धुत होता. याला म्हणलं 8 दिवस झाले तो काय कपडे धुतले नाही, आता चांगले कपडे धुवून घे आणि माझे पण एक ड्रेस धुवून दे. मग काय कोळसा वगैरे भरला आणि मी डायरेक्ट वर आलो. वर आल्याच्या नंतर मी एक विचार करत होतो, आता आपल्या ह्या महिन्यात तर अर्धे पैसे तर गोळा होते ना. तुम्हाला तर माहितीच आहे ना की आपल्याला 2 महिन्यामध्ये 50,000 रुपये करायचे, आणि तेवढ्यातच मशरूम चिल्ली वगैरे 2-3 ऑर्डर आल्या होत्या. आता आमचा टाइम तर झालाय, जाता जाता तेवढा फॉलो करून घ्या बरं का.